बुलेटिन लोकमत मी श्वेता। या बुलेटिनची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीने। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहेत। काल खरं तर त्यांचा कोल्हापूर दौरा होता, मात्र तो रद्द करण्यात आला होता आणि या पूरग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार करणार आहेत। कोल्हापूर शहरामध्ये ते पाहणी करतील आणि त्यासोबत शिरोळमध्ये सुद्धा कोल्हापुरात अजित पवारांची आढावा बैठक सुद्धा होईल। सोमवारी अजित पवारांनी सांगली आणि भिलवडीचा दौरा केलेला होता आणि यावेळी अजित पवारांनी एनडीआरएफच्या बोटीमध्ये बसून सगळी पाहणी केलेली होती आणि आज ते कोल्हापूरचा दौरा करतायत। खरं तर कालच कोल्हापूरचा नियोजित दौरा होता, मात्र काही कारणास्तव तो रद्द करण्यात आलेला होता। काल त्यांनी सांगली आणि भिलवडीमध्ये पूरग्रस्त भागाला भेट दिली, तिथे पाहणी केली। तसंच आज आता शिरोळ आणि कोल्हापूर या ठिकाणचा ते दौरा करणार आहेत। एनडीआरएफच्या पथकासोबत काल अजित पवार होते। आज कोल्हापुरात अजित पवारांची आढावा बैठक देखील आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री कोकणात जाऊन आले, त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर। त्यामुळे इथल्या पूरग्रस्तांना काय दिलासा मिळतो आणि काय मदत त्यांच्यासाठी जाहीर होते हे पाहावं लागेल। मात्र त्यांच्यासोबत आपल्याला मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार असतील किंवा विश्वजित कदम हे सगळेच नेते दिसतात। काल सांगली आणि भिलवडीमध्ये दौरा केल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहेत। खास करून शिरोळ आणि कोल्हापूर शहरामध्ये पाहणी करतील, कारण कोल्हापूर शहराला या महापुराचा फटका बसलेला आहे आणि आसपासच्या इतर गावांना देखील। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। संदीप, काल सांगली आणि आता आज कोल्हापूर दौऱ्यावरती अजित पवार कुठे कुठे जाणार आहेत, कोणकोणत्या भागामध्ये विशेषतः, आणि कोणाकोणाच्या भेटीगाठी, त्यांच्यासोबत कोण कोण? नाही, तर अजित पवार काल स्वतः सांगलीच्या दौऱ्यावर होते। त्याच्यापूर्वी काल कोल्हापूरचा नियोजित असा दौरा होता, मात्र हेलिकॉप्टरमुळे त्यांना येता आलं नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्यातच हायवे देखील बंद होता। पण हायवे हा काल दुपारपासून चालू झालेला आहे, त्यामुळे अजित पवारांच्या दौऱ्याला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे। सध्या मुख्यमंत्री अजित पवार हे शिरोळ भागामध्ये तिथं पूर परिस्थितीची पाहणी करतात आणि त्यानंतर ते कोल्हापूर शहरामध्ये येणार आहेत। शहरातल्या काही भागात ते पूर परिस्थितीची पाहणी करतील, त्यानंतर आढावा बैठकी होणार आहे। सगळे जिल्ह्यातले जे अधिकारी असतील ते त्या बैठकीला उपस्थित असले आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। श्वेता जी, संदीप, आता एकतर मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावरती जाऊन आले आणि तिथे पूरग्रस्तांना मदत देखील जाहीर केलेली आहे। त्यामुळे आता इथे सांगली कोल्हापुरात दौरा केल्यानंतर तिथे नेमकी काय परिस्थिती आहे, यानंतर सगळ्यांचंच लक्ष आता मदतीकडे सुद्धा लागलेलं आहे। त्यामुळे अजित पवार ठिकठिकाणी जाऊन कोणाकोणाच्या भेटीगाठी घेत आहेत, कसा दिलासा देत आहेत पूरग्रस्तांना? राज्याकडून प्रामुख्याने राज्य सरकारकडून काही मदत मिळते का याकडे सगळ्या पूरग्रस्तांचं स्वतः लक्ष आहे। काल देखील ज्यावेळेला सांगलीमध्ये अजित पवार होते त्यावेळेला त्यांच्याकडून अशी ठोस अशी कुठली मदत जाहीर करण्यात आली नाही। ज्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत महापुराच्या बाबतीत त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं। त्यामुळे कोल्हापूरच्या आजच्या पत्रकार परिषदेत नेमकं ते काय बोलतात याकडे सगळ्या कोल्हापूर दोन्ही जिल्ह्यांचं लक्ष असणार आहे। एक तर महापुराची परिस्थिती आता ओसरत आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती आता 47 फुटांवर आली आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये पाऊस देखील बऱ्यापैकी कमी झालेला आहे, त्यामुळे आता नुकसानीचं जे आहे ती आता चालू झालं आणि स्वच्छता किंवा आरोग्य यंत्रणा असेल यांची कामं महत्वाची असणार आहेत। त्या बाबतीत अजित पवार नेमकं काय आदेश देतात जिल्हा प्रशासनाला हे बघावं लागेल। त्यांच्यासोबत कदाचित ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतीश पाटील हे दोघे देखील असल्याची श्वेता। बस संदीप, काल जे पूरग्रस्त त्यांना भेटले होते प्रत्यक्ष, त्यांनी काय काय मागण्या केल्यात? आता म्हणजे दरवेळी असा पूर येणार, तात्पुरती मदत घोषित करणार आणि पुन्हा तीच परिस्थिती असेल तर कायमस्वरूपी काही उपाययोजना करण्याची गरज पूरग्रस्तांनी बोलून दाखवली आहे का? नक्कीच पूरग्रस्तांची अशी मागणी आहे की एकतर आमचं पुनर्वसन करा, म्हणजे कायमस्वरूपी पुनर्वसन करा। जी अतिक्रमण झालेली ती देखील करा, कारण नद्यांचा जो फ्लो आहे तो दरवर्षी वाढतच चालला। 2019ला जो पूर आला होता तशी दुसरी परिस्थिती 2021 बाजीराव छत्रपती त्यांनी मागणी केली की ठोस उपाययोजना तयार करावी। आता राज्य सरकारच्या वतीने काय नेमकं केलं जातं हे बघावं लागेल। पण अगदी राधा धरणापासून कोल्हापूरमधला पंचगंगेचा असेल, इचलकरंजीतला भाग असेल किंवा शिरूरमध्ये या तालुक्याला सगळ्यात मोठा फटका बसलाय। संदीप, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये, पुन्हा तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करूच, मात्र तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। कारण आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत। शिरोळ आणि कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाची ते पाहणी करतील। काल देखील सांगलीमध्ये जाऊन पूरग्रस्तांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या आणि आज आता कोल्हापूरचा दौरा केल्यानंतर तिथली सगळी पाहणी केल्यावर कोल्हापुरात आज एक आढावा बैठक सुद्धा होणार आहे। त्यामुळे सांगली कोल्हापूरकरांना या पूरग्रस्तांना काय मदत राज्य शासनाकडून जाहीर होते याकडे त्यांचं लक्ष आहेच, मात्र कायमस्वरूपी काही
काहीतरी उपाययोजना करा अशी मागणी पूरग्रस्तांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.